शेतकरी बंधूंनो, आपल्या हरभरा पिकाला शेवटची फवारणी त्या ठिकाणी आपण केव्हा करायला पाहिजे, का करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक, कुठले कंटेंट त्यामध्ये असायला पाहिजे जेणेकरून एक चांगलं उत्पादन आपल्याला हरभरा पिकावरून त्या ठिकाणी झालं पाहिजे, अळीमुक्त आपला हरभरा त्या ठिकाणी राहायला पाहिजे। कारण शेवटच्या जो अवस्था असते हरभऱ्याची ती घाटी अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये जर आपल्या घाटी अळीचा प्रादुर्भाव झाला तर मोठे फार नुकसान त्या ठिकाणी आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते। दुकानदार त्यांचे खिसे भरण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना एक दोन गोष्टी शिल्लक त्या ठिकाणी देऊन जातात, परंतु त्या गोष्टीची आवश्यकता आहे की नाही हे ओळखूनच त्या ठिकाणी आपण उत्पादन घ्या आणि फवारणी करा। आणि म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी आणि योग्य वेळेवर मिळावी, हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। तर यामध्ये जो आपल्याला भर द्यायचा आहे तो म्हणजे अळीनाशकवर। तर अळीनाशकमध्ये एकतर आपण क्लोरांटानिलीफ्लोर 18.5% हा घटक घेऊ शकता, जो आपल्याला कोराजेनमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते। खूप चांगलं काम कोराजेन या अवस्थेमध्ये करते आणि संपूर्णपणे लहान आणि मोठी अळीचा प्रादुर्भाव किती मोठा असो तो खात्मा म्हणजे अळ्यांचा खात्मा त्या ठिकाणी कोराजेन जे त्या ठिकाणी करते। याचा डोस आपण 7 ते 8 ml घेऊ शकता प्रति 15 लिटर पंपासाठी। शेतकऱ्यांनो, अळीचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाण असेल तर आपण ॲम्प्लिगो जे आपला सिंटा कंपनीचा ॲम्प्लिगो येते सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता। यामध्ये आपल्याला क्लोरांटानिलीफ्लोर हा घटक सुद्धा पाहायला मिळते, फक्त तो कमी प्रमाणात आहे आणि यासोबत आपल्याला लांबडा सलाथुरिन हा घटक पाहायला मिळते, म्हणजे दोन घटकचं एकत्रित मिश्रण आहे त्या ठिकाणी ॲम्प्लिगो। तर हे आपण घेऊ शकता 10 ते 12 ml किंवा आपण अदामा कंपनीचं जे बॅराझेट येतं यामध्ये आपल्याला इमॅक्टिव्ह बेंझोएट अधिक नोलोरॉन हे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर हे सुद्धा आपण घेऊ शकता 40 ml न। किंवा अळीचा प्रादुर्भाव जर आपल्या हरभरा पिकामध्ये कमी प्रमाण असेल तर आपण इमॅक्टिव्ह बेंझोएट हा घटक घेऊ शकता 12 ग्रॅम। हे 4 अळीनाशक पैकी कुठले एक अळीनाशक त्या ठिकाणी आपण घ्या। आपल्या हरभरा पिकामध्ये अळींची स्टेज पाहून त्या ठिकाणी आपण निर्णय घ्या। दुसरं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक। ज्या वेळेस आपलं हरभरा पीक घाटे अवस्थेमध्ये असते आणि या अवस्थेमध्ये जर बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला, कारण सध्या वातावरण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खराब वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। धुके धुवारीमुळे आपल्या हरभरा पिकाला कुठे नुकसान त्या ठिकाणी बाधा होऊ नये म्हणून यासाठी आपण जे आपल्याला बाहेर कंपनीचं नेटिव्ह हे फंगिसाइड हे बुरशक त्या ठिकाणी पाहायला मिळते। तर हे आपण घेऊ शकता 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी। किंवा जे आपल्याला हरू नावाने येते टेबुकोनाझोल अधिक सल्फर हे दोन घटक त्यामध्ये पाहायला मिळतात। तर हे सुद्धा बुरशीनाशक त्या ठिकाणी आपण या अवस्थेमध्ये घेऊ शकता। किंवा आपण प्रोपिकोनाझोल म्हणजे टिल्ट सुद्धा या अवस्थेमध्ये घेऊ शकता। 3 बुरशीनाशकपैकी जे आपल्याला सोयीस्कर होईल ते बुरशीनाशक त्या ठिकाणी आपण घ्या। शेतकरी म्हणून तिसरं म्हणजे आपल्या हरभरा पिकाचा जो दाना आहे तो चांगल्या पद्धतीने टपोरा झाला पाहिजे, ती चमक त्या ठिकाणी वाढली पाहिजे। कारण जेवढी जास्त चमक त्या ठिकाणी होणार आहे, वजनदार जर आपला दाना झाला तर हमखास आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी भर होते। तर यासाठी आपण झिब्रेलिक ऍसिड त्या ठिकाणी घेऊ शकता 40 ते 50 ml प्रति 15 लिटर पंपासाठी। झिब्रेलिक ऍसिड खूप चांगल्या पद्धतीने घाटे अवस्थेमध्ये किंवा कोणतेही पीक फळ अवस्थेमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने काम करते। दाना भरण्याचं काम त्या ठिकाणी करते, दाना टपोर होण्याचं काम त्या ठिकाणी करते आणि चमक सुद्धा आणते। तर आपण झिब्रेलिक ऍसिड त्या ठिकाणी घेऊ शकतो। किंवा जर आपल्याला झिब्रेलिक ऍसिड त्या ठिकाणी मिळालं नाही किंवा आपल्याला घ्यायचं नसेल तर या अवस्थेमध्ये आपण जे आपलं विद्राव्य खत येतं 0050 हे विद्राव्य खत त्या ठिकाणी आपण घेऊ शकता 100 ग्रॅम। या दोनपैकी त्या ठिकाणी एक आपण त्या ठिकाणी घेऊ शकता, एक तर आपण झिब्रेलिक ऍसिड घ्या किंवा विद्राव्य खत घ्या। शेतकऱ्यांनो, चौथा घटक आपण जर आपल्याला वाटलं तर आपण घेऊ शकता किंवा 3 घटकांना सुद्धा आपण फवारणी करू शकता। तो चौथा घटक आहे म्हणजे बोरॉन। अवश्य फायदा आपल्याला बोरॉनमुळे आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। बोरॉनचं काय काम करते की आपल्या हरभरा पिकाला ची क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन ठेवते आणि बोरॉन अतिशय चांगल्या पद्धतीने सूक्ष्म नजरेच काम करते। म्हणजे आपल्या पिकामध्ये असणारी सूक्ष्म नजरेची कमतरता त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी बोरॉन खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या दुकानामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण कोणत्याही कंपनीचं बोरॉन 20% आलं त्या ठिकाणी घेऊ शकता। 20 ते 25 ग्रॅम खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होईल। आपली इच्छा असेल तर घ्या किंवा आपण हे 3 घटक जरी घेतले तरी चांगला फायदा आपल्याला या हरभरा शेवटच्या फवारणीमुळे त्या ठिकाणी होणार आहे। तर अशा पद्धतीने आपली हरभराची शेवटची फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। शेतकरी हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे, ते आपण अवश्य पहा आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी, कामाची माहिती मिळावी आणि वेळेवर मिळावी, हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहे, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद। जय जवान जय किसान।